नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 27 क्लास 6 मॅथ्स बघणार आहोत। त्यातील क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करण्याच्या आधी क्वेश्चन नंबर 1 to 4 यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, राइट द गिव्हन इन्फॉर्मेशन ॲज अन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन। त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे, हर्बा ओन्स सम शीप. After selling 34 of them in the market, he still has 176 sheep. How many sheep did Harba have at first? बघा, आता या ठिकाणी हे जे उदाहरण दिलेलं आहे, या उदाहरणाचा अर्थ काय ते प्रथमतः समजून घेऊया। या ठिकाणी सांगितलं आहे, हर्बा ओन्स सम शीप. हर्बाकडे काही शीप होत्या, त्यापैकी आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम, त्यापैकी 34 शीप ज्या होत्या त्या त्याने मार्केटमध्ये सेल केल्या, विकून टाकल्या। ही स्टील हॅज 176 शीप, तरी सुद्धा त्याच्याकडे 176 शीप शिल्लक राहिल्या। तर हाऊ मेनी शीप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट, तर सुरुवातीला हर्बाकडे किती शीप होत्या, असं आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे। आता या ठिकाणी हर्बाकडे किती शीप होत्या हे तर आपल्याला माहित नाही, म्हणून आपण या प्रकारे लिहिणार आहोत, हर्बा हॅव एक्स शीप। म्हणजे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण असं मानून घेतलं की त्याच्याकडे एक्स शीप होत्या। मग त्या एक्स शीप पैकी त्याने 34 शीप मार्केटमध्ये विकून टाकल्या। विकून टाकल्या म्हणजे या जेवढ्या शीप होत्या त्यामधून 34 शीप ह्या कमी झाल्या, कारण त्याने विकून टाकल्या। एक्स शीप होत्या, त्यामधून 34 शीप त्याने विकून टाकल्या, तरी सुद्धा त्याच्याकडे 176 शीप शिल्लक राहिल्या, म्हणजे इक्वल टू 176। बघा, पुन्हा सांगते, हर्बा हॅव एक्स शीप म्हणजे हर्बाकडे टोटल एक्स शीप होत्या, त्यापैकी एक्स शीप पैकी त्याने 34 शीप मार्केटमध्ये विकून टाकल्या। विकल्या म्हणून या ठिकाणी आपण सबट्रॅक्ट केल्या, तरी सुद्धा किती शीप शिल्लक राहिल्या, तर 176, म्हणून इक्वल टू 176। म्हणजे या ठिकाणी x - 34 इक्वल टू 176 हे इक्वेशन तयार झालं। आता हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे। बघा, आता या ठिकाणी -34 आलेले आहे, निगेटिव्ह साइन आलेली आहे, म्हणून दोन्ही बाजूला आपण 34 ऍड करणार आहोत। देअरफॉर ऍड 34 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण 34 ऍड करणार आहोत। देअरफॉर x - 34 प्लस 34 इक्वल टू 176 प्लस 34। आता या ठिकाणी -34 प्लस 34 आहे, म्हणून हे कॅन्सल झाले। या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला x इक्वल टू, दोन्ही नंबरचे आपण करणार आहोत ऍडिशन। 6 प्लस 4 10, 0 कॅरी 1, 7 प्लस 3 10, 10 प्लस 1 11, या ठिकाणी 1 कॅरी 1, 1 प्लस 1 2। म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळाली, ती म्हणजे 210। म्हणजे हर्बाकडे सुरुवातीला किती शीप होत्या, तर 210, म्हणून या प्रकारे राईट डाऊन करणार। देअरफॉर हर्बा हॅव 210 शीप ॲट फर्स्ट, म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे 210 शीप होत्या। अशा प्रकारे या ठिकाणी हे फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे। दुसरं उदाहरण बघणार आहोत, साक्षी प्रिपेअर्ड सम जाम ॲट होम अँड फिल्ड इट इन द बॉटल्स. आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड्स, शी स्टील हॅज 12 फॉर हरसेल्फ. हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल? If she filled 250 grams of jam in each bottle, what was the total weight of the jam she made? बघा, आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते प्रथमतः आपण समजून घेणार आहोत। या ठिकाणी साक्षी प्रिपेअर्ड सम जॅम म्हणजे साक्षीने जॅम बनवलं ॲट होम, घरच्या घरी तिने जॅम बनवलं, आणि तिने जे जॅम बनवलं तिने ते बॉटल्समध्ये भरून ठेवलं।
नंतर पुढे दिलेलं आहे आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड्स, म्हणजे तिने जे जॅम बनवलं होतं त्यापैकी तिने 7 बॉटल जॅम्स तिच्या मैत्रिणीला दिलं, तरी सुद्धा तिच्याकडे 12 बॉटल्स शिल्लक राहिल्या स्वतःसाठी. तर या ठिकाणी विचारलं आहे हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल, तर तिने टोटल किती बॉटल्स जॅम बनवलं होतं. हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड विचारला आहे इफ शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जॅम इन ईच बॉटल, जर तिने प्रत्येक बॉटलमध्ये 250 ग्रॅम एवढं जॅम भरलेलं असेल तर व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ जॅम शी मेड, तर तिने किती वेटचं टोटल जॅम बनवलं होतं ते आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 क्वेश्चन विचारले आहे. फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे या ठिकाणी तिने टोटल किती बॉटल जॅम बनवला, आणि सेकंड क्वेश्चन विचारला आहे त्या जॅमचं टोटल वेट किती. या ठिकाणी आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. सुरुवातीला तिने किती बॉटल जॅम बनवलं हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण या प्रकारे लिहिणार देअरफॉर साक्षी प्रिपेअर्ड X बॉटल जॅम, म्हणजे तिने X बॉटल्स जॅम बनवलं. त्या X बॉटल जॅम पैकी तिने 7 ज्या बॉटल होत्या तिने तिच्या मैत्रिणीला दिल्या. देअरफॉर या ठिकाणी -7 होणार. X बॉटल जॅम बनवलं त्यापैकी तिने 7 तिच्या मैत्रिणीला दिल्या, म्हणून X - 7 इक्वल टू, तरी सुद्धा तिच्याकडे किती बॉटल शिल्लक राहिल्या, 12 बॉटल शिल्लक राहिल्या. म्हणजे या प्रकारे हे इक्वेशन तयार झालं. देअरफॉर बघा आता या ठिकाणी 7 हा नंबर निगेटिव्ह आहे, मायनस आहे. देअरफॉर दोन्ही बाजूला आपण तो ऍड करणार. ऍड 7 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण 7 ऍड करून घेणार. देअरफॉर X - 7 + 7 इक्वल टू 12 + 7. या ठिकाणी -7 + 7 कॅन्सल झाला. देअरफॉर X इक्वल टू 19, म्हणजे तिने किती बॉटल जॅम बनवला तर 19 बॉटल. म्हणून या ठिकाणी या प्रकारे राईट डाऊन करणार. देअरफॉर शी प्रिपेअर्ड 19 बॉटल जॅम. आता या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल दिले, फर्स्ट जो क्वेश्चन विचारला होता त्याचा आन्सर मिळाला, ते म्हणजे 19 बॉटल जॅम तिने बनवला होता. पुढचा क्वेश्चन विचारला आहे इफ शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जॅम इन ईच बॉटल, एका बॉटलमध्ये तिने 250 ग्रॅम एवढा जॅम भरला, तर त्या टोटल जॅमचं वेट किती ते आपल्याला शोधून काढायचं आहे. मग या प्रकारे आपण लिहिणार इन वन बॉटल 250 ग्रॅम ऑफ जॅम. Therefore, in 19 bottle, the weight of jam is equal to. बघा आता जर 1 बॉटलमध्ये तिने 250 ग्रॅम एवढं जॅम भरलं तर 19 बॉटलमध्ये तिने टोटल किती जॅम भरलं त्याचं वेट आपल्याला काढायचं आहे. देअरफॉर कशा प्रकारे काढणार, 1 बॉटलचं जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला 19 बॉटलचं शोधून काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. देअरफॉर 250 मल्टिप्लाय बाय 19. आता दोन्ही नंबरचं आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. बघा या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 250 मल्टिप्लाय बाय 19 करायचं आहे. बघा या प्रकारे आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. 250 मल्टिप्लाय बाय 19. 9 0 जा 0, 9 5 जा 45, कॅरी 4, 9 2 जा 18, 18 प्लस 4 22 प्लस या ठिकाणी 0, 1 0 जा 0, 1 5 जा 5, 1 2 जा 2. ॲडिशन करणार. या ठिकाणी आन्सर मिळालं 4750 इक्वल टू 4750 ग्रॅम एवढं टोटल वेट ऑफ जॅम तिने प्रिपेअर केलं.
म्हणून या ठिकाणी लिहिणार देअरफॉर शी मेड 4750 ग्रॅम ऑफ जॅम. म्हणजे टोटल तिने 4750 ग्रॅम एवढं जॅम तिने तयार केलं. या ठिकाणी जे 4750 ग्रॅम आहे त्यालाच आपण या प्रकारे लिहू शकतो. बघा 4750 ग्रॅम इक्वल टू 4.75 kg म्हणजे 4 किलोग्रॅम 750 ग्रॅम. या प्रकारे सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. अर्चना बॉट सम किलोग्रॅम ऑफ व्हीट. शी रिक्वायर्स 12 kg पर मंथ and she got enough wheat milled for 3 months. After that, she had 14 kg left. How much wheat had Archana bought altogether? बघा आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते प्रथमतः आपण समजून घेणार आहोत. अर्चनाने काही किलोग्रॅम गहू विकत आणले. तिला प्रत्येक महिन्याला 12 kg एवढे व्हीट लागतात, एवढे गहू तिला लागतात. अँड शी गॉट इनफ व्हीट मिल्ड फॉर 3 months आणि तिला 3 महिने पुरेल इतकं पीठ तिने दळून ठेवलं. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg लेफ्ट. तरी सुद्धा तिच्याकडे 14 kg गहू शिल्लक राहिला. तर हाऊ मच व्हीट हॅड अर्चना बॉट ऑल टुगेदर. तर अर्चनाने टोटल किती किलोग्रॅम गहू विकत आणला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला अर्चनाने किती गहू विकत घेतला ते आपल्याला माहित नाहीये. या ठिकाणी दिला आहे अर्चना बॉट सम किलोग्रॅम ऑफ व्हीट, परंतु किती किलोग्रॅम गहू विकत घेतला ते आपल्याला माहित नाहीये. म्हणून या ठिकाणी या प्रकारे आपण मांडून घेणार आहोत. देअरफॉर अर्चना बॉट x किलोग्रॅम व्हीट. तिने x किलोग्रॅम एवढा व्हीट विकत घेतला, एवढा गहू विकत घेतला. तिला एका महिन्याला किती गहू लागतो तर 12 kg. मग राईट डाऊन करणार. शी रिक्वायर्स 12 kg व्हीट पर मंथ. एका महिन्याला तिला 12 kg एवढा गहू लागतो. शी गॉट इनफ व्हीट मिल्ड फॉर 3 months म्हणजे तिला 3 महिने दळण पुरेल एवढा गहू तिने दळून ठेवला. देअरफॉर 3 month व्हीट इक्वल टू. जर एका महिन्याला तिला 12 kg गहू लागतो तर 3 महिन्यासाठी लागलेला गहू किती तर 12 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 36 kg. एवढा तिचा 3 महिन्याचा गहू झाला. आता या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg लेफ्ट. तिच्याकडे तरी सुद्धा 14 kg गहू शिल्लक राहिला. तर आपल्याला या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. बघा तिने गहू किती विकत आणलेला होता x किलोग्रॅम. त्यापैकी तिने 3 महिन्यासाठीचा गहू किती वापरला 36 kg. म्हणून -36 करणार, कारण जेवढा गहू आणलेला होता त्यापैकी तिने 36 kg एवढं जे गहू आहे त्याचं तिने पीठ दळलेलं होतं. 36 kg जे होते याचं तिने पीठ दळलेलं होतं. म्हणजे इतका गहू तिने वापरला. तरी सुद्धा तिच्याकडे किती शिल्लक राहिला 14 kg. म्हणून इक्वल टू 14. तिने आणलेला गहू होता x kg. त्यापैकी तिने 36 kg वापरला. तरी सुद्धा तिच्याकडे 14 kg शिल्लक राहिला. देअरफॉर x - 36 इक्वल टू 14. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. आता या ठिकाणी -36 आलेले आहे, निगेटिव्ह साइन आलेला आहे, म्हणून दोन्ही बाजूला आपण 36 ऍड करूया. देअरफॉर ऍड 36 ऑन बोथ साइड. देअरफॉर x - 36 प्लस 36 इक्वल टू 14 प्लस 36. या ठिकाणी -36 प्लस 36 कॅन्सल झाले. x इक्वल टू 50. दोन्ही नंबरची ऍडिशन केली तर मिळाली 50. म्हणजे तिने टोटल किती गहू विकत आणला तर 50 kg.
म्हणजे या ठिकाणी या प्रकार लिहिणार देअरफोर अर्चना बॉट Archana bought 50 kg wheat altogether. अर्चनाने टोटल 50 किलोग्रॅम 50 kg एवढा गहू विकत घेतला. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 27 यामधील क्वेश्चन नंबर 5 कम्प्लीटली सॉल्व्ह केला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.